ज्यासाठी टाल्याच ज्या वाजल्या लोकांच्या त्याच फार जेवण वेळेवर होतं का नाही किंवा या गोष्टी तो जो करीतो त्याला माहिती. बऱ्याच पोरांचं लग्नाचं पण वय झालं म्हणजे मी पण त्याच्यात लागला तर लागला नाही तर काही नाही. तसा नाही माझा असा होता की मी दगड मारायलाच आलो तर मला परत तो आला शेपट आहे ए पोरा हो माझ्या मागे लागू नको ना मान नाही देवीचा. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. आपल्या पडद्यामागचा कलाकार PMK पॉडकास्ट या चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज जे आपल्याकडे कलाकार आलेले आहेत त्यांनी एक आपलं स्वतःचं नाव खूप इतक्या उंचीवरती नेलेलं आहे की कॉमेडी कला काय असते हे त्यांच्याकडे बघून कदाचित पालघर जिल्ह्यातल्या लोकांना तरी पण तेव्हा कळालं असेल. जसा एखाद्या सर्कसमध्ये विदूषक असतो त्याच्या मनामध्ये किती भाव आहेत, किती वेदना आहेत हे तो दाखवत नाही, पण जो ज्यावेळेस कला सादर करतो त्यावेळेस कितीही दुःख असणारा व्यक्ती जो असतो तो त्याच्या कलेला बघून अगदी हसून जातो. आणि अशाच एक विदूषक असं आपण नाही म्हणू शकत, पण विदूषकापेक्षा पण अशी काही कॉमेडीची कला का जी त्यांनी घराघरापर्यंत पोहोचली आणि त्यांचं आबा हे कॅरेक्टर आज पूर्ण पालघर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे. असे आपले सर्वांचे लाडके कॉमेडी कलाकार रुपेश कडव आपल्या इकडे आलेले आहेत आज. रुपेशजी नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. रुपेशजी, माझा पहिला प्रश्न हा की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यावेळेस मिस्टर अलीबाबा हे तुम्ही स्वतःला नाव दिलं. रुपेश कडव व्हिडिओज, रुपेश कडव कॉमेडी व्हिडिओज असं तुमच्या चॅनलला नाव देऊ शकत होतात, पण त्या नावाने तुम्हाला एक वेगळी ओळख करून दिली ते मिस्टर अलीबाबा. हे नाव ठेवावं असं तुम्हाला का वाटलं? बरोबर, खरंच नक्कीच तुम्हाला सांगेन. पूर्ण माझा जीवन प्रवास म्हणता नाही येणार, पण ज्या काही गोष्टी अनुभवल्या किंवा ज्या काही गोष्टी मला एखाद्या ठिकाणी व्यक्त व्हायच्या होत्या, आज ते तुमच्या काल्मिक प्रोडक्शन या चॅनलवर मला ते व्यक्त करण्याची एक संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना जोहार, जय आदिवासी, नमस्कार. माझं नाव रुपेश कडव मिस्टर अलीबाबा. हे मिस्टर अलीबाबा नंतरचं, त्याआधी रुपेश कडव हे माझं नाव. आणि मी विचार केलेला की आपण जर का काहीतरी काम करतो म्हणजे त्या कोणत्याही क्षेत्रात असू दे तर त्यासाठी एक ब्रँड हवा असतो. बरोबर, ब्रँड असणं गरजेचं असतं. आणि जर का आपण अभिनय क्षेत्रात जर युट्यूबवर काम करतो तर एक काहीतरी युनिक नाव असणं गरजेचं असतं. मी त्यासाठी अभ्यास सुद्धा केला. बरोबर, खूप विचार केला. विचार करून करून एक युनिक नाव असावं आणि ते मला सापडलं, मिस्टर अलीबाबा. अलीबाबा, फक्त अलीबाबा सापडलं, कारण अलीबाबा 40 चोर त्यावेळेस खूप ट्रेंडिंगला होतं. खूप पूर्वीची गोष्ट, किंवा आजी आजोबा असतील, म्हातारे असतील किंवा बरेचसे लोक असतील, सर्वांना ते परिचयाच आहे. म्हणून मग मी विचार केला की अलीबाबा नाव मला थोडं सूट झालं. म्हणजे कॉमेडी कलाकाराला ते नाव बऱ्यापैकी शोभेचं होतं आणि ते नाव मी दिलं. आणि त्यानंतर त्याआधी पालघरचा अलीबाबा असं करून नाव होतं. अच्छा, हा. आणि नंतर मग बरेचशी पोरं माझ्यासोबत होती, जोडलेली होती, आपली टीम होती मस्त. बरोबर. आणि त्यानंतर मध्यंतरी प्रत्येक मुलाला कामानिमित्त त्यांचं किंवा काहीतरी असं प्रत्येक जण बिझी होता आणि मी एकटा पडलो. एकटा पडल्यावर करायचं काय? बरोबर, कारण पालघरचा अलीबाबा तर होताच, पण एकटा पडल्यावर मी फक्त एकटाच काम करेन असं मी ठरवलं. बरोबर, काहीतरी एखादा शो, म्हणजे ते मिस्टर बीन माझ्या लक्षात आलं. मिस्टर बीन सारखं काहीतरी करू आपण. बरोबर, मिस्टर बीनचा मिस्टर लावल्यावर आता मिस्टर बीन सारखे चेहऱ्यावर हावभाव पण यायला हवेत. बरोबर, आणि त्यासाठी गपचूप आरसा लावून मी माझ्या तोंडावर ते हावभाव आणून बघायचं. असे आणि ते मी सतत, तुम्ही बघता माझ्या व्हिडिओ, मी ते करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो व्हिडिओ खूप मजेशीर होता. बरोबर. सर, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण काहीतरी आपल्या प्रोफेशनल करिअरला वेगळी एक कलाटणी द्यावी, एक चांगली सुरुवात करावी. कॉमेडी कलाकार वगैरे होण्याच्या पाठीमागचं किंवा कलाकारी क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये यावं किंवा युट्यूब वरती आपले कॉमेडी व्हिडिओज यावेत, ही संकल्पना तुम्हाला कशी काय आली आणि अलीबाबा कसे घडले? हो, नक्कीच. मी मराठीमध्ये बोलण्यापेक्षा माझ्या बोलीभाषेत मी चांगले ते नक्की माझ्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा मी पोहोचवू शकतो. त्याच्यामुळे मी माझ्या बोलीभाषेत बोलतो. तर मिस्टर अलीबाबा जो आहे, फार कमांशा मला वाटत होता का आपली पण ऍक्टिंग करावी किंवा काय. माझ्या गावात बऱ्याचशा शूटिंग व्हायचं, म्हणजे आमच्या गावात चिरेबंदी घरा होती बरीचशी, आणि ते लोकेशन आहे त्याच्यामुळे
यायची लोक बरोबर. शूटिंगसाठी. हा. तर त्या दरम्यान मी ते शूटिंग पाहायला जायचो तिकडे. हा. तर शूटिंग पाहता पाहता मला पण वाटलं का आपले पण एखाद दिवस हिरो होतो ते. हो तिथे बरोबर. हिरो होतो ते कसा काय वाटतं असं मला ते वाटलं. हम्म. पण त्या व्हायचा कुठे, बरोबर. हिरो तो व्हायचा आहे पण व्हायचा कुठे? वयाचा कुठे? हा, या फार मोठा आहे काम. तर मुंबई सारखे ठिकाणी जायचं आपल्याला त्या जमल का नाही जमल ती पुढची बात होती. हम्म. पण थोड्यात मी 12वीला होतो. असा. तर 12वीला होतो तर मला असं वाटलं का आपले जर का 13वीला जर मुंबईला गेलो तर कॉलेजला, बरोबर. मग त्याच्यासाठी मी वसईला ऍडमिशन घेतला. कारण कॉलेज शिकता शिकता आपल्याला ते ऍक्टिंगचा पण काहीतरी करता येईल. करता येईल. तर त्यात असा झाला आमचा वडील हम्म. राजेंद्र कडव माझं वडील, त्यांना पण याची ऍक्टिंगची फार आवड पहिल्यापासून. अरे वा. आमचा आबा जयराम कडव जयराम कडव बरेचसे म्हणजे आता ज्या कॅरेक्टर तुम्ही पालघर जिल्ह्यात एकदम फेमस केलेले, म्हणजे असा समजा का त्या रियासत मध्ये जसा भेटत नाही एखाद्याला हा, 4 एकर जागा. आजोबासकडच्या हा. पप्पासकडे हीच कला तुमच्याकडे आलेली. तर त्या असा रियासत मध्ये भेटत एखाद्याला जहांगीरी जमीनदारी काहीतरी गोष्टी, तसं आम्हाला ते कला भेटलेली. ती कला पण नाही सांगायची, ती तो किडा आम्हाला भेटला आबाचे याच्याकडून. बरोबर. तो किडा भेटला, तोच किडा तो वलवायला लागला. वलवलता मी विचार केला का आता आपल्याला जमलाय बरं. बरोबर. आपली बरीचशी मंडळी होती, पोरा कलाकार होती. मग ते वेळेस युट्यूबवर काम करायचंय पण युट्यूबचा काहीच माहित नव्हता कोणाला, काहीच नाही. बरोबर. तर आपल्याला जी पोरा भेटली होती ना, त्याही काय विचार केला का आपले काहीतरी सिरीज करू. ते सिरीजचं नाव पण आम्ही युनिक ठेवला होता, आकरमाशा गाव. अरे बाप. आकरमाशा गाव. तर ते सिरीज मध्ये ते पोरांकडून शिकायला भेटला काही गोष्टी. ये सिरीजला साधारणतः तुम्ही सुरुवात केव्हा केली? मग असं समजा का आता जवळजवळ 7 वर्ष झाली, म्हणजे युट्यूबवर काम करता करता 7 वर्ष घालवली. अनुभव बऱ्याचशा गोष्टी ना, त्याच्यात मी फक्त नुसता एक कलाकार म्हणून होतो, एक गरजेचा भाग म्हणून त्या सिरीज मध्ये. पण नंतर ते झाली, बंद पडल्यावर मी बऱ्याचशा गोष्टी स्वतः शिकलो. एडिटिंग असेल, रायटिंग असेल, किंवा डायलॉग डिलिव्हरी कशी करायची, किंवा तोडका मोडका ज्या डायरेक्शन आहे त्या कसा करायच्या, सगळा शिकून घेतला. कारण करायचाच आहे ना, करायचाच आहे. सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. 4 पोरा जवळ घेतले. मग त्याच्यात शॉर्ट फिल्म नाव एक असत, एखादा व्हिडिओ जर केला तो 2 मिनिटाचा 10 मिनिटाचा किती पण असू दे, पण त्याला शॉर्ट फिल्म नाव हे आपण माहित नव्हता. तर माझ्या गावातला पोर आपला फार चांगला मित्र समीर भोंबे, समीर भोंबेला आवड होती त्याच्यातली. समीर भोंबेला जवळ घेतला का आपल्याला पिक्चर करायचा. तो हसायला लागला का पिक्चर करायचा आहे, या रुपयाला कुठच्या नवीन काहीतरी सुचला असा पिक्चर करायचा आहे. बरोबर. मग तो आम्ही व्हिडिओ केला त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ झाले. व्हिडिओ करता करता मग बरेच 1-1.5 वर्षानंतर समजला का त्याला शॉर्ट फिल्म बोलताय. बापरे. म्हणजे तिथपर्यंत व्हिडिओ बनल्यानंतर पण तुम्हाला काहीच माहित नव्हता व्हिडिओ न, ते आम्ही युट्यूबला पण टाकीत नव्हतो. ते व्हिडिओ बनवायचा, आपल्यासाठी ठेवायचं, आपलेच पाहायचं, आपलेच हसायचं असा. ते दरम्यान नितेश बुंदेची 1-2 गाणी झालेली होती. नितेश बुंदेची 1-2 गाणी झाली, त्यांचा डबिंग व्हिडिओ आम्ही पाहायचो. मग युट्यूब नावाचा काहीतरी आहे विषय या आम्हाला समजला. मग ती पोरा करते आहे तर आपले पण काहीतरी करायला पाहिजे. मग त्या युट्यूब काय त्या शिकून घेतला, त्यावर व्हिडिओ कसा अपलोड करायचा त्या शिकून घेतला. करता करता 1-1.5-2 वर्ष गेली. 2 वर्षात सबस्क्रायबर बनलं. त्यातून थोडाफार पहिलाच पेमेंट आला माझा 9,000 रुपये. माझ्यासाठी माझी कमाईचं ते पहिलंच होतं. त्याच्या अगोदर मी पप्पाकडच्याच मागून न्यायचो. ते त्यात बरा वाटला का बाबा कलाकारी करता करता एक कमावण्याचं साधन पण आहे. बरोबर. मी आता पहिलाच बोललो, आमचं वडील म्हणजे कलाकार. पप्पाचा एकदा शूटिंग होता जव्हारच्या राजवाड्यात शूटिंग होता. मुंबईची टीम होती. सैतानी हवेली पिक्चरचा नाव. पिक्चर म्हणजे तुमचे पप्पा जे आहेत राजेंद्र कडव, त्यांनी पिक्चर मध्ये सुद्धा काम करायचं. 7-8 पिक्चर मध्ये आपल्या बॉलिवूडच्या काम केलेले, साऊथचं पण होतं. मग मी ते दरम्यान सोबत जायचो पप्पाच्या पाठी. का त्या कसा ऍक्शन बिक्शन काय ते असा त्या सगळा कसा काय त्या नेमका पाहायसाठी जायचं. कारण ती शूटिंगची भाषा काय असते ती शिकून घ्यायला पाहिजे पहिले. आणि त्यासाठी मी गेलो वडिलांच्या सोबत. जव्हारला गेलो, राजवाड्यात शूटिंग दिवसभर चालू होतं. आणि संध्याकाळी मला वाटतं 6 वाजता पॅकअप होणार होतं, पण त्यांचं काहीतरी शेड्यूल थोडंसं वाढलं असेल. आणि ते जे डिरेक्टर होते किंवा त्यांचे मॅनेजमेंट करणारे ते लोक आली आणि त्यांना बोलले की आपण जरा 4 तास हे वाढवू. कारण शूटिंगचं कामच तसं असतं, असं ते लिमिटेड नसतं. 2 तास
करायचे म्हणजे तेवढ्यातच होईल असं काही नसतं. मग आमचा टायमिंग वाढला. हम्म. मला वाटतं हेच दिवस होते, थंडीचे दिवस, हम्म. आणि मी पप्पांसोबत गेलेलो तिकडे. तर मी आमच्या गाडीवर थांबून होतो बाईकवर बाहेर, हम्म. आणि नंतर जशी थंडी वाढली तसं मी आतमध्ये सरकायला लागलो त्या राजवाड्यात. आणि तिथले स्थानिक लोक सुद्धा आलेली तिथे हम्म. ते शूटिंग पाहायला. हम्म. तर कदाचित त्यांना डिस्टर्ब होत असेल हम्म. त्या शूटिंग वाल्यांना. बरोबर. तर त्यांनी हाकलायला लावलं, चला 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 बाहेर चला, निघा, बाहेर. बाहेर चल. त्याच्यात माना पण शेपाडला. मी बाहेर बोललो पण हिव फार लागले ना, त्याच्यासाठी मी परत आत गेलो. का तर माना परत तो आला शेपाट आहे ते असा वॉकी टॉकी इथे लावताय नाही का फोन बिन, त्याला तो माणूस आला परत मान सांगाय ना. त्यांनी शिव्या पण दिल्या, आता त्या मी सांगत नाही. बरोबर. तर माझं जेमतेम वय 18-19 वर्ष. अरे बाप. त्याचं पप्पाचा तिकडे शूटिंग चालला तर मी त्या पाहायचो लांबून. रात्रीचा विषय असा माहित नव्हता काय. 4 वाजता 6 वाजता आम्ही रिटर्न होणार होतो. तर मग मी थांबलो तिथं. ते माणसानं शिवा पण दिल्या आपल्याला. मी गाडीवर थांबलो 2 वाजेपर्यंत. मी विचार केला, म्हणजे मी रडायचो पण, म्हणजे अश्रू आले डोळ्यात. आणि त्याच रात्री ठरवली की मी असं जे काम करेन ना, की ते उद्या उठून मला बसायला खुर्ची दिली पाहिजे. आणि ती तुम्ही क्या बात आहे. खूप खूप चांगला अनुभव होता हा तुमचा, की एक स्ट्रगल पिरियड मधनं कलाकार कसा घडतो. तर ही एक कलाटणी देणारी तुमच्या आयुष्यातली एक अशी गोष्ट होती की जर तो अपमान तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही सहन केला नसता, पचवला नसता, आणि त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह घेतलं नसतं, तर कदाचित आज आम्ही जे रुपेश कडव बघतोय ते आम्हाला बघायला मिळाले नसते. तर सर, मी एक तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू इच्छितो की ही सगळी कार्यकिर्द करताना तुमची अलीबाबा टीम एक तुमच्या सोबत त्यावेळेस खूप चांगला सपोर्ट होता. आता ते कलाकार जास्त दिसत नाहीयेत. काय कारण आहे त्या पाठीमागे? मी सांगतो बघा. एका हाताने टाली वाजत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. मी कदाचित तसं मी त्याच्या विरोधात बोलेन. कारण माणसानं जर ठरवला का 1 वाजा हातातून टाली वाजवायची, तिथे एखाद्याच्या थोबाडात देणं वाजव, आवाजच तर काढायचा आहे. तर मी विचार केला का जर 10 पोरं आपल्या जोडीला असतील तर काहीतरी मजबूत काम होईल. बरोबर. तर त्या बरोबर होता. पण त्याच्या अगोदर असा पण नाही का एक हाताखाली जर टाली वाजवायची तर ती आपल्यालाच वाजवायला लागेल. मग त्याच्यासाठी पहिली मिमिक्री शिकून घेतली. अच्छा. मला म्हणजे एखाद माणूस जर पाहिला ना मी, तो माणूस पाहिला का तो कसा बोलतो, कसा चालवतो, किंवा त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, त्या नेमका हिरून घ्यायची ना, त्या प्रॅक्टिस करून पाहायची. पहिल्यापासून माझा बरोबर धंदाच आहे, चटकाच माझा. म्हणजे तर त्या मी करायचो पहिले ना. अक्षय कुमारचा मी फॅन. अरे क्या बात करी हो, बच्चे की जान लेगा क्या, असा ते मी करायचो पहिला. तर ती टाली वाजवली, थोड्याफार मिमिक्री बऱ्याचशा कलाकारांच्या जमायला लागल्या. करता करता आमची टीम मजबूत करायची, आता काहीतरी काम करायला लागली. मग समीर बोंबे तर पहिला होताच माझ्या जोडीला. मग त्याच्यानंतर समीर बोंबे नंतर आपले गावातली पाड्यातली पोरा होती जोडीला. पण मजबूत कलाकार कोणतरी असायला पाहिजे अजून जोडीला. मग ते दरम्यान आपल्याला एक मी गावठी तेरे नाम नावाची शॉर्ट फिल्म केली होती. बरोबर. ते शॉर्ट पालघर जिल्ह्यातली सर्वात पहिली शॉर्ट फिल्म, मोठी, बिग बजेट असं सांगायला हरकत नाही. तर ते दरम्यान ना आपलं जे आहे पहा, जयेश जाधव, जयेश, मी एक लग्नात गेलतो. तर ते लग्नात असा ते आला, केस बीस वाढेल पोर, केस बीस वाढेल, काजल बिजल लावून ना, दाढी ना, काला कुर्ता घालून ना, लग्नात आला ना, तो माणूस माझ्या पायाच पडला. अरे बापरे. तो चांगला दिवस आठवतो का तो माझ्या पाया पडला. म्हणजे आता ह्याच्या अगोदर बरीचशी लोक आपल्याला ओळखायला लागली. बरेचशे ठिकाणी फॅन फॉलोवर चांगली लोक प्रेम द्यायची, मानायची. पण पहिला पाया पडणारा माणूस तो फॅन जय जाधव, जय. हा, जय. मग त्याच्यात मी विचार केला कशाला माझे तर पाया कोण पटकन पडेल, फोटो बिटो दादा सेल्फी दे किंवा काही इथं परत ठीक होता. माणूस पाया पडून ना आपल्याला सांगायला लागला. बरोबर. का बाबा मस्त, मी तुमचा फॅन, अमका तुमका झाला विषय. बरोबर. तर त्या माझ्या डोक्यात बसला त्या कॅरेक्टर. कारण तो जरा युनिक होता इतरांपेक्षा. त्याचा नंबर घेतला, ते पोराला ते तेरे नाम साठी मी बोलवला. त्याचा पहिला काम पाहिला, त्याचा एक डायलॉग होता, पहिला धमका मी मारील, तो तेवढाच डायलॉग त्याचा. तो डायलॉग त्याचा तोडाच ना, तो त्याने एवढा खतरनाक केलाय ना का ते एक डायलॉग मुळे तो फेमस झाला किंवा फेमला आला. मग या पोर कामाचा आहे ना, त्याच्यात कलाकारी आहे, त्याचा लुक तर आहेच समजा. तर त्याला घेतला, पॉलिश केला, किंवा काही गोष्टी नव्हत्या त्या चांगल्या किंवा त्याच्याकडे होत्या त्या मी शिकून घेतल्या. करता करता जे भेटला. त्याच्यानंतर वैभव डबके सारखा चांगला कलाकार, तो पण तेरे नामच्या वेळेलाच पहिल्यांदाच. हा,
वैभव डबकेचा पण तो एक असा माणूस आहे का त्याची डायलॉग डिलिव्हरी जी आहे हम्म. ते मी म्हणजे एखाद्याची नक्कल करायला माहिर आहे तरी पण मला त्या पकडता नाही. बरोबर. त्याचा एवढा खतरनाक तो कलाकार तो झाला. त्याच्यानंतर बरीच कुणाल लकी एडिटिंग मध्ये किंवा क्रिएटिव्हिटी मध्ये ती पोरा होती हम्म. किंवा फार सांगायला गेली तर आमची 15-20 पोरांची टीम होती. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः धन्यवाद. ते असतील सर्वच पोरं होती. पण मध्यंतरी काय झालं की प्रत्येक मुलाचा काहीतरी संसार किंवा घरच्या अडचणी बरोबर. किंवा जबाबदाऱ्या असतात. हम्म. बरोबर. बरोबर. मध्यंतरी बऱ्याचशा पोरांनी काय केलं की कामधंदा शोधायला पाहिजे आणि बऱ्याच पोरांचं लग्नाचं पण वय झालं झालेलं. म्हणजे मी पण त्याच्यात ते लग्नाचं वय झालेलं आता कामधंदा असल्याशिवाय कोण मुलगी देणार नाही. नाही देणार. म्हणून बरीचशी पोरं कामधंद्यासाठी गेली. कामाधंद्यासाठी ती सुटली गेली. त्यांना थोडासा आता वेळ सर तुम्ही लग्नाचा विषय काढलेलाच आहे म्हणून एक मी तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो बोला, बोला. आणि उत्तर पण तेवढे छोटसच अपेक्षित आहे Yes. की माझ्या सहित सगळ्या तुमचे जेवढे फॅन्स आहेत तुमचे जेवढे सोबती होते त्यांना तुमच्या लग्नात नाचायचं होतं पण तुम्ही तुमचं लग्न अगदी शॉर्टकट मध्ये केलं तर आम्हाला ऐकायला आवडेल की शॉर्टकट मध्ये लग्नाचा काय नक्की कन्सेप्ट होता कारण की तो एक शॉक होता. आमचे एक फेमस कलाकार त्यांच्या लग्नात आम्हाला एन्जॉय करायची होती आणि पटकन लग्न केलं तुम्ही. ओल्या जखमेवर मीठ सोडलं तसं हे झालं. नाही, खरंच लग्नाचा जो विषय आहे खरा तर सांगणार नाही ना खोटा तर बोलणार बोललं काही म्हणजे नाही. एक कुठेतरी असं असतं ना का एक कलाकार हे भरपूर पब्लिक येते बरं. तर कुठेतरी पर्सनल लाईफ ही पर्सनल असावी असा हो. कदाचित त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल. आता आम्ही काय झालो का आम्ही प्रत्येकाच्या लग्नाला जात आहोत हम्म. खानपिन येत आहोत जात आहोत खानपिन येत आहोत. हो. मग त्या खानपिन आला त्याच्या घरात मला पण त्या दियाच दियाच लागला. असते. म्हणजे माझा 4 लाखात लगीन होयासारखा नव्हता नाही. त्याच्यासाठी एक अंदाज का 15 लाख 15 रुपये लाख मला रुपये ठेवायचं घेतलं. होतं. हो. ना ते माझ्याकडे नव्हतं. बरोबर. त्यात आपला म्हणजे काय त्याला सांगू लव्ह मॅरेज Love marriage. झालेली त्याच्यामुळे हा. पटकन शॉर्टकट मध्ये होईल. शॉर्टकट मध्ये करायचं आहे ना काहीतरी आता 10-15 लाख आपल्याकडे निघत काय मिळत नाही. बरोबर. त्याच्यात पैशांपेक्षा जास्ती आहे का आपली मित्रमंडळी फार आहे. मित्रमंडळी भरपूर आहे. मित्रमंडळी आहे बरेचसे नातेवाईक आहेत हो. बरेचसे ओळखी पालखी आहेत मोठी लहान लोक आहेत बरोबर. पण ते येतील मग त्यांच्यासाठी तेवढा ते व्हायला बरोबर. पाहिजे जे आपल्यासाठी ते केलेलं आहे हो, लोकांनी हो. तेवढं. सर एक अजून त्याच्या पुढचा एक छोटासा प्रश्न विचारेन तुम्हाला की तुम्हाला ज्या कॅरेक्टरनी हा, जे आज इतकं फेम दिलेलं आहे बरोबर. ते आबा कॅरेक्टर तुम्हाला कुठे सापडलं कारण की तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यातनं बोललात की मी जिथे जातो तिथे काहीतरी कॅरेक्टर पकडत असतो. बरोबर. तर आबा हे कॅरेक्टर ज्या कॅरेक्टरने तुम्हाला इतकं फेमस केलेलं आहे की तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक स्टेजवरती आम्ही तुमच्या मुखातनं तो डायलॉग ऐकतो. पहिला तर या विचारा का त्या तिरसूल कुठे आहे. हा तर आबाचा कॅरेक्टर असा आहे का आमचा जो माझा आजोबा हा. आहे जयराम कडव हा, हे मुलात कलाकार कलाकार. आधीपासून हम्म. त्यांची बोली किंवा एक त्यांची डायलॉग डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल जरी बोलताना त्यांची डायलॉग डिलिव्हरी हम्म. ती अप्रतिम. ते शब्द मला वाटतं फार लुटतं कारण बोलीभाषा पिढीनुसार बदलत जाते. बदलत आहे. जर आपली बोलीभाषा टिकवायची असेल तर माझ्याकडे फक्त कलाकारी आहे बरोबर. तर ते कलाकारी मधून मी माझी बोलीभाषा पुढच्या पिढीसाठी डेमो किंवा काहीतरी टिकवू शकता का? बरोबर. एवढं डोक्यात विचार आला तर आबा आला ना हा. तर आबाचा त्या पाहायचा तो कसा बोलत हो हा. मग त्याची बसायची स्टाईल मग ते असं वर्त करून हा, हा. मग ती स्टाईल मग आबाचा त्या बोलणं किंवा त्याचा असं दातबीत पडलेले त्या त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या सगळ्या. हम्म. विचार केला का असा काहीतरी कॅरेक्टर एखाद नवीन आणू. नवीन. मी त्याच्यात मिमिक्रीचा व्हिडिओ होता एक शाहरुख खान सनी देओल याचा सगळा तो मी व्हिडिओ ठरवला त्याच्यात एक नवीन कॅरेक्टर टाकला बरोबर. यो आबा. हा. तो व्हिडिओ आल्यावर त्या लोकांनी फार उचलून धरला बाकीचे कॅरेक्टर गायब झाले गायब फक्त झाले, फक्त आबा आबाच आला. फेमस आला. हा. तर तेवढा भारी झाल्यावर मला समजला का ह्या कॅरेक्टर हे याला अजून पॉलिश करायला लागेल. ना त्या करता करता करीत आलो आजपर्यंत जो तुम्ही समोर पाहताच. एक आपल्याला आबाचा डायलॉग होईल का आता आबाचा डायलॉग तो आपला फेमस आहे तोच मला वाटत घ्यायला लागेल. तोच घेतलेला बरा. ए पोरा हो माझ्या मागे लागू नको ना मान नाही देवीचा क्या घ्या त्याच्यात अरे अख्खी मुंबई लो ना इथं माझे घरा येऊन बसलो. अरे तुम्ही समजता काय मला माझे काय तिरसूल ना ढोशीन तर बोलायचं असू नये त्या इजाजाचे मग एक नंबर. आता मिमिक्रीला सुरुवात करेलच हे हा.
तर एकदा सनी देओल, मकरंद अनासपुरे यांचा पण आवाज होऊन जातो. आणि आवाज काढायला तर बरचसं काढता, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं शॉर्टकट घेईन आणि मोजके कॅरेक्टर फक्त तुम्हाला ते ऐकवण्याचा प्रयत्न करेन. पहिलं म्हणजे माझं फार आवडीचं कॅरेक्टर मकरंद अनासपुरे, मराठीतले दिग्गज कलाकार आहेत ते. तर मकरंद अनासपुरे यांचं तोडकं मोडकंच घेईन ते. याला काय अर्थ आहे? चमायला त्याच्या अरे सर्ग सर्ग म्हणतात तो हाच का काय? चायला त्याच्या माझ्या गंगीला माझ्या सोबत आणायला विसरलो. असून दे मरून दे. तू मला सांगतो दादा, मला की नाही, मला एक वाईट वंगालिक बेकार सवय. मी काय करत असतो, रस्त्याला जाताना मुली येत असतात, चिकन्या चिकन्या मुली येत असतात, त्यांच्याकडे मी असा बघत असतो आणि गंगी माझ्या सोबत असते म्हणजे माझी कारभारीन रे. आणि ती बघत असते आणि संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या पॅकेटात लाटा घाली ते. आज सुंदे मरून दे, आपला पर्सनल मॅटर आहे, त्याला काय तवा. खूप खूप सुंदर रुपेशजी. याच्यानंतर मी तुम्हाला एक आणखीन प्रश्न विचारू इच्छितो की जे इतर कलाकार येतात, 1-2 व्हिडिओ करतात, 1-2 गाणी करतात, तर रुपेश कडव हे खूप जुनं कॅरेक्टर आहे, ज्यांनी कॉमेडी काहीतरी कॉमेडी क्षेत्रातनं या ठिकाणी पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. तर अजून सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन कल्पना आहे तुमच्या डोक्यात? नक्कीच. आता खरं तर ऍक्च्युली मी तेवढंच म्हणेन की नवीन जे कलाकार आहेत सध्या, नवीन म्हणजे मी पण नवीनच, पण सध्या नवीन आलेली पोरं जे करतात, गाणी असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील, तर त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की आपली जी बोलीभाषा आहे ती टिकवण्याचा प्रयत्न नक्की करा. किंवा मराठीमध्ये केलं किंवा हिंदीमध्ये केलं तर उत्तमच, पण महत्वाची गोष्ट ही की आपली बोलीभाषा जे शब्द आहेत किंवा त्याचं जे महत्व आहे ते कुठेतरी त्याला कलंक लागायला नको किंवा त्याला कुठेतरी थोडासा डाग लागायला नको, ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. म्हणजे एखादा कोणताही प्रोजेक्ट करताना त्या गोष्टी किती आपण पद्धतशीर मांडतो लोकांसमोर, कारण ते एकदाच आणि तेवढंच असतं. बरोबर. एडिटिंग झाल्यानंतर ते तेवढंच असतं, त्याच्यात काहीच मॉडिफिकेशन आपण करू शकत नाही. म्हणून ते कागदावर उतरवताना किंवा पडद्यासमोर उतरवताना त्या गोष्टी खूप एकदम हाताच्या फोडासारख्या हाताळायला हव्या. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, नवीन पोरांनी येताना हा एक बऱ्याचशा यांच्या डोक्यात किंवा ती अफवा असेल, कदाचित अंधश्रद्धा असेल बऱ्याचशा कलाकारांची, की युट्यूबवर आल्यावर आपल्याला फार खूप पैसा मिळतो किंवा खूप नाव मिळतं, पण ह्याच्यातून खूप पैसा मिळतो ही अंधश्रद्धा आहे. बरोबर. कारण बऱ्याचशा पोरांनी कामधंदे सोडून फक्त युट्यूबच्या मागे लागणं हे एक चुकीची गोष्ट मी सांगेन. कारण एक आवड म्हणून जपा, आवड म्हणून स्वतःला पॉलिश करा, स्वतःला सादर करा. पण पैसा मिळतो ह्या लोकांपायी इकडे येणं हे निव्वळ चुकीचं आहे. आणि खरंच स्वतःला जर का एखाद्या मोठ्या पडद्यावर जर तुम्हाला झलकवायचं असेल किंवा मोठ्या पडद्यावर जर तुम्हाला दाखवायचं असेल, तर एक पॉलिश म्हणून स्वतःला तयार करतो किंवा एक पायाभरणी म्हणून किंवा अशा बऱ्याचशा काही शब्द वापरता येतील, त्यासाठी नक्कीच युट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे. खूपच सुंदर मार्गदर्शन केलं रुपेशजी. ह्याच्या पुढचा माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की रुपेश आता जे काही व्हिडिओ वगैरे करतोय त्यानंतर स्वतःला मोठ्या पडद्यावरती बघण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये अशी काही संकल्पना सुरू आहे का? खरं तर या मी सांगेन का बरीचशी पोरा जेव्हा इथे येत आहे कलाकारी क्षेत्रात कोणते पण, तर ते दगड मारून पाहिजे, लागला तर लागला, नाही तर काही नाही. तसा नाही, माझा असा होता की मी दगड मारायलाच आलो, मला मारायचाच होता ना, तो मारला पण मी. बरोबर. तर या गोष्टी आहेत का आपल्याला मी आधी ठरवलेलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे या गोष्टीत, या क्षेत्रात करायचं आहे. मी स्वतःला ते प्रूव्ह केलं, अजून पण करतो, अजून पण अनुभव घेता घेता ते करणार. आणि माझं सध्याचा युट्यूबवर चाललेलं जे कार्य आहे ते करतोच, करेन. पण त्या व्यतिरिक्त माझं स्वतःच एक कॉन्फिडन्स आहे, एक आपल्याला चित्रपट करायचा आहे आपल्या समाजावर. म्हणजे कलाकारी क्षेत्रातून जर का मी चित्रपट जर केला एखाद्या समस्येवर किंवा आपल्या ज्या समोर घडणाऱ्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघतो, पण त्याच्यावर काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही. बरोबर. तर मग त्या विषयाला, त्या याला, समाजाला एक समाजाचा आवाज म्हणून मी आहे. बरोबर. आणि तो आवाज मी नक्की वाढवणार, नक्की लोकांपर्यंत पोहोचवणार. खूप चांगली गोष्ट आहे. रुपेशजी, मला अजून एक असं तुम्हाला विचारावं असं वाटतंय की आपण ज्यावेळेस एखादा
व्हिडिओ बनवतो बरं किंवा एखादा चित्रपट, आता तुम्ही जसं म्हणताय की आपण एखादा प्रोजेक्ट करण्याची हिंमत करतो, बरं पण त्या प्रोजेक्ट वरती खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स येतात. बरं जी मुलं म्हणजे फक्त आपल्याला 10 मिनिटाचा त्यांना व्हिडिओ दिसतोय, त्यांना बरं. घरात बसून दिसतोय, बरं पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ते लोक जाणून न घेताना कमेंट करतात. बरं तर तुम्हाला काय वाटतं की अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल? नाही, ते लोकांना मी एवढाच सांगेन का या बनवताना या तुम्हाला फक्त 4-5 मिनिटाचा गाणं किंवा व्हिडिओ दिसतो, पण त्याच्या मागे किती मेहनत आहे. त्याच्या मागे रायटिंग असेल, एडिटिंग असेल, कॅमेरा वर्किंग असेल किंवा त्याच्यासाठी लागणारा पैसा ना मेहनत हम्म. किंवा रात दिवस पोरा जी काम करते, हम्म. मग जेवण वेळेवर होतं का नाही किंवा या गोष्टी तो जो करीतो त्याला माहिती. त्याला माहिती. त्याच्यामुळे मी प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे आपण आहेत, त्यांना मी एवढंच माझं म्हणणं असेल की जो पण प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, हम्म. जर त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर आवर्जून त्या सांगाव्या त्यांनी, हम्म. पण योग्य त्या शब्दात. बरोबर. कारण कमेंट करताना सुद्धा शब्द आपल्याकडे आहेत, ते शब्द तुम्ही किती पद्धतशीर मांडता. कारण समोरचा जो कलाकार आहे त्याचा कॉन्फिडन्स लो होतो का किंवा त्याचा आत्मविश्वास कुठेतरी त्याला कुठेतरी तडा जाते का, ह्या गोष्टीचं तारतम्य ठेवून त्या कमेंट किंवा त्या करणं खूप प्रेक्षकांचं सुद्धा, रसिकांचं सुद्धा एक गरजेचं आहे. कळीचा मुद्दा आणखीन माझ्या डोक्यामध्ये आलेला आहे या चर्चेदरम्यान, हा. की बरेचसे सन्माननीय मान्यवर आहेत, बरं अशा लोकांकडनं एक साधा युट्यूबर किंवा एक आपण गरीब युट्यूबर असं म्हणूया, कारण की ह्या क्षेत्रामध्ये आपली कलाकार आहेत ते फक्त कलाकारी दाखवण्यासाठी येतात. बरं ज्यावेळेस काहीतरी अपेक्षेने ते लोक सुद्धा आपल्याला स्टेजवर बोलवतात, तर बरं. एक स्टेज संपल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्हाला अशी मदत झालेली आहे का, आणि नसेल झाली तर आपल्या कलाकार म्हणून काही अपेक्षा आहेत का? बरोबर. नाही, कलाकाराला टाळ्यांची किंवा खुर्ची रिकामी नसण्याची भीती असं ते खरं. बरोबर. टाळ्या आमच्यासाठी खूप आहेत किंवा आमच्यासाठी टाळ्याच ज्या वाजल्या लोकांच्या त्याच फार आहेत. मानधनाची अशी काय अपेक्षा असणाऱ्या कलाकाराला मला तर त्या सोबत नसेल कदाचित, हा. पण कलाकाराचा पोट फक्त कलेवर आहे. हम्म. त्याच्यामुळे मी अशा लोकांसाठी आता नावाने घेणार किंवा मला कोणाला असं याने करायचं, पण मी सांगेन का एखाद्यानं जर का कलाकारी नात्यानं आपल्याला बोलवला एखाद्या मंचावर, हम्म. तर ते कलाकाराचा ट्रॅव्हलिंगचा विषय किंवा त्याची जी कला आहे ती कुठेतरी तुमच्यासाठी फार मोलाचा वेळ तुमच्यासाठी दिलेली आहे. हम्म. तर त्याच्यासाठी त्याचा काही घेणा देणं आहे का किंवा त्या गोष्टी, तर या विचारांना तरी खूप मोठी गोष्ट आहे ती त्यांच्यासाठी. तर त्याही विचारावा. हम्म. बरेचसे लोक करताय पण काही लोक नाही पण करीत, तरी पण काही फरक नाही पडत. पण आपला जर आदिवासी कलाकार किंवा आपला गरीब कलाकार हम्म. जर का तो मोठा दिसताना पाहायचा असेल तर त्याच्यासाठी मदत करणं हे लोकांचा तरी फार गरजेचं बरोबर. आहे. रुपेशजी, फार मनातल्या गोष्टी तुम्ही आज आपल्या समोर मांडल्या. नाही. तुमचा जीवन प्रवास असेल, म्हणजे तुम्हाला अगदी कुठेतरी शूटिंग चालू आहे तिथल्या तुम्हाला बाहेर काढणं, बरं ते आजपर्यंत एक कॉमेडी कलाकार, एक बरं पालघर जिल्ह्यातला सगळ्यात फेमस कॉमेडी कलाकार ही ओळख. रुपेशजी, आज तुम्ही जे आमच्या समोर व्यक्त झालात, बरं. पडद्यामागचा कलाकार काय असतो किंवा एखाद्या व्यक्तीला पुढे यायचं असेल तर एक फक्त अपमान किंवा एक अशी ठिणगी असते का जी मनात आग पेटविते ना, तो आज आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतोय. तर मी अशीच अपेक्षा करतो की तुमच्याकडनं अजून पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठं योगदान, तुमचं नाव फक्त पालघर जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावं, हीच आमची अपेक्षा. तुम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये आलात रुपेशजी, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद.